तो ओमकार चोरपा हा जो डान्स बसवलेला संतोष भुतले त्यात नवीन मंडळी होती, जसा विराज होता, त्याच्यानंतर एकनाथ होता, त्याच्यानंतर हेमंत नव्हता त्याच्यामध्ये. हेमंत नव्हता. भूतल स्वतः होता. भूतल होता. विनायक होता का? विनायक नव्हता. प्रशांत होता. हां प्रशांत होता बरोबर. आणि भालेकर होता का? हो भालेकर पण होता. आठवतो मला भालेकर म्हणजे 5-6 जण होतो ना, 6 जण. बाणे पण होता माझ्या मध्ये. बाणे पण होता. तर बेसिकली त्यांनी संतोष भुतलनी पूर्ण डान्स बसवला, पूर्ण म्हणजे सगळा झाला होता तयार, ऑलमोस्ट तयार झाला होता. बरोबर. मी प्रत्येक वेळी त्याला विचारायचो, अरे तुझा रोल कुठे आहे, तू कुठे डान्स करतोय? एंड पर्यंत मला त्यांनी काही सांगितलंच नाही की मी कुठे आहे, काय आहे. सगळ्यांना डान्स म्हणजे पूर्ण बसवून घेतला. फॉर्म मध्ये होता तो, नाव होतं त्याचं, परंतु संतोष कुठे दिसतच नाही. प्रॅक्टिस आमचीच चाललेली आणि बघतोय तर सगळा डान्स बसवला. बघतो तर काय नंतर सगळं झालं, त्याला एकदा विचारलं, अरे तू कुठे आहे? तरी त्यांनी अजूनपर्यंत त्या उत्तर दिलं नाही की तो कुठे होता त्या डान्समध्ये. एवढा पूर्ण डान्स केला. आणि त्याच्यानंतर जी राईट्स आली मला वाटते, त्याच्यानंतर बरोबर ती मंदिर बाबरी मस्जिद या संदर्भात तो इश्यू झाला होता, तर त्यामुळे तो आमचा डान्स होऊ शकला नाही. बरोबर. तर 12वी पर्यंत त्या चांगल्या आठवणी होत्या. नंतर 13वी नंतर NSS जॉईन केलं. त्याच्यानंतर आणखी मला 13वी नंतर NSS जॉईन केलं तू? ओके. मग तू 13वी पासून 13वी 14वी 15वी 3 वर्ष केलंस की फक्त 2च वर्ष केलं? अच्छा, 13वी 14वी केलं. नंतर जॉबला लागलो. तर NSS मध्ये पण मला भरपूर जण भेटले. तसं संदेश वाघ होता, हा देखील NSS मध्ये होता. आणि भरपूर मित्र भेटली NSS मध्ये. NSS केलं. त्याच्यानंतर परत आम्ही स्टेजचं एक हे केलं, म्हणजे स्टेज ॲक्ट केलेला. म्हणजे आम्ही फक्त मॉपमध्ये होतो, पण खूप मजा यायची. तर त्यामध्ये विनायक बर्फे होता, त्याच्यानंतर विशाल घाग म्हणून होता, त्यानंतर राजेश मागावकर होता. असे भरपूर मंडळी होती आणि खूप मजा केली आम्ही. तर प्रत्येक ठिकाणी माझे असे वेगवेगळे मित्र निर्माण झाले. जसं म्हणजे क्लास जेव्हा सुटायचा तेव्हा NSS मध्ये गेलो तर NSS ची मंडळी असायची, स्टेजवर गेलो तर स्टेजची मंडळी असायची, त्याच्यानंतर कॉलेजच्या गेटवर गेलो तर गेटची मंडळी असायची. तर त्यामुळे खूप मजा यायची त्यामध्ये. आणि बेसिकली भरपूर जण असे आहेत ज्यांची आठवण खूप येते आता पण. आणि ज्यांची आठवण येते मला, तर स्पेसिफिकली मी त्यांना भेटायला जातो. तर अशोक असाच एक मित्र आहे आमचा, जो दिव्याला राहतो. दिव्याला. अशोक म्हणजे 13वी नंतर आला होता? 13वी नंतर होता. तर आम्ही त्याला भेटायला जायचो. म्हणजे त्याला भेटायचं होतं मला. तर कॉन्टॅक्ट करता असं मिळतच नव्हतं की कोणाला कॉन्टॅक्ट करायचा की तो भेटेल आपल्याला. तर मधुसूदन हरियाण म्हणून तो आहे, त्यांनी सांगितलं, अरे तो माझा रिलेटिव्ह आहे म्हणून. अच्छा. तर मग त्याचा फोन घेतला, त्याला विचारलं, अरे तू नक्की राहतो कुठे? तो म्हणाला, अरे मी दिव्याला राहतो. मग आम्ही काम केलं, एक गाडी काढली आणि कोलतेला घेतलं बरोबर. आणि कोलतेला घेऊन आम्ही गेलो मग आणि त्याला भेटलो. तर खूप मजा आली. जुने मित्र बघितले तर खूपच मजा येते. आणि सांगायचं म्हणजे कॉलेजच्या आहेत बऱ्याच आठवणी, पण त्या काही सांगता येत नाही, सगळ्याच काही सांगता येत नाही आपल्याला. बरोबर, काही वेळानं ठेवावं लागतं. असं आहे. तर तू काय सांगू शकशील तुझ्याबद्दल? म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं कॉलेजचं, तर कॉलेजमध्ये फार एन्जॉय केलं. त्या 2 वर्षासाठी, फक्त 2 वर्ष होतं, पण 2 वर्षात खूप एन्जॉय केलं. खूप मित्र मिळाले आणि म्हणजे फार मजा आली कॉलेजच्या त्या जीवनामध्ये. एक प्रत्येक क्षेत्रात म्हणजे त्या ॲडमिशनच्या वेळी लावणार लाईन, त्यात आपल्या ओळखी, बाबा निलेश इथे उभा आहे तर निलेशच्या बाजूला जाऊन उभा राहा. नंतर तू जसं म्हटलंस तसं कोलते हुमणे आप्या, हा आपला एक ग्रुप झाला होता. आता आपण कर, त्याला मी प्रेमाने आप्या बोलायचो, म्हणजे सर्वच बोलायचे आप्या 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 असं. तो एक आपला वेगळा ग्रुप झाला होता, एक एन्जॉय करायचो मस्तपैकी. आणि बरेच आपले प्रोफेसर पण होते, त्यांचे लेक्चर्स अटेंड करणं बरं वाटायचं. तितकंच फिरायचो, तेवढंच खेळायचो. क्रिकेटही खेळलो आपण, म्हणजे आपल्याला तेवढं काही जमत नव्हतं, पण ते क्रिकेटही खेळायचो त्या वेळेतून. आणि खूप एन्जॉय केलं 2 वर्ष. आणि फक्त 2 वर्षच मी केलं, म्हणजे 2 वर्षानंतर मग पुढे मी बाहेर गेलो. पण तुमच्या मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. कॉन्टॅक्टमध्ये कसं आलं निलेश, त्यानंतर तो आपला मी माझं कॉलेज बाहेर गेलो, संपलं, तुमचं पूर्ण कॉलेज झालं.
त्यानंतर मला तरी वाटतं साधारणतः एक 7-8 किंवा 10 वर्षानंतर 10 वर्षांचा हा सगळा परत लवाजमा गोळा केलास. आता श्रेय पूर्ण मी तुला देईन सगळं, कारण हे बाकी कोणाचंच झालं नसतं. आप्याला जवळ आणलंस, हुमणेला आणलंस, नाही ते आप्या सगळे तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, पण तू त्याच्याबरोबर आणि बरेच गोळा केलेस, सगळे गोळा केले, सगळ्या मित्रांना गोळा केलास. तो आपला एक ग्रुप केलास आणि त्या ग्रुपवर एकदम हे केलंस तू, एकवटलं सगळ्यांना. त्यामुळे फार मजा आली. ती एक वेगळी मजा आणखी. आणि त्यात आपण काही गेट टुगेदर केले पण आहेत, काही पिकनिक पण केल्या. काही पिकनिक झाल्या त्यात मी नव्हतो तशा केल्या, आणि काही आपण माझ्यासोबत केल्या. बरीच आपण तिथे एन्जॉय केलं. तर ती 2 वर्षानंतर, तू 10 वर्षानंतर परत जो एक आम्हाला जमा करण्याचा घाट घातलास आणि त्यात तू यशस्वी झालास, त्यामुळे फार एकदम बरं वाटलं की आपले सगळे मित्र मिळाले. त्यामुळे कळलं की कोण कोणत्या क्षेत्रात आहे, ही एक जाणीव झाली त्याच्यामुळे. मग ती कुठेतरी मदत पण होऊ शकली. हा बाबा चला, हा ह्या क्षेत्रात आहे, तिथलं काही काम असेल तर त्याला विचारणं वगैरे, हे सगळे अनुभव. आणि खरंच म्हणजे 2 वर्ष कॉलेज जगलो, खऱ्या अर्थाने मजा केली. इच्छा होती पुढे शिकायची, परंतु ते शक्य झालं नाही. पण ती 2 वर्षात खूप एन्जॉय केला. 2 वर्षाच्या ओळखीनंतर परत तू जमा केल्यानंतर पुन्हा मला तो भूतकाळ सगळा आठवला आणि पुन्हा मला वाटायला लागलं की मी कॉलेज आयुष्य जगतोय, कॉलेज विश्वातच आहे असं. आणि तू काय एक कार्यक्रम करायला लागलास की आज आपण हे करूया, आज ते आपण करूया. मग त्याला एक तो प्रतिसाद सगळ्यांकडून मिळायला लागला. आपण सगळे परत एकत्र यायला लागलो. ते फार बरं वाटलं. आणि आता जे करतोय आपण ते पण छान आहे, खरंच छान आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच कॉलेजमध्ये निलेशला आयुष्याचा जोडीदार पण मिळाला. हो. ह्या कॉलेजने जर काय दिलं असेल हे सर्वात निलेशला, डिग्री तर दिलीच निलेशला, पण आयुष्याची डिग्री काय असते, डिग्री सेल्सिअस मध्ये दिली ती. बरोबर. हा एक फार एक महत्वाचं हे झालं. आणि एकदम सक्सेस. मी त्यांचं एक म्हणजे म्हणतो ना आपण, एक उदाहरण ठेवतो मी डोळ्यासमोर. जे प्रेम करून नंतर त्यांचा संसार 100% चालणं, हे निलेश आणि मंगलचं उदाहरण. एवढे ते आजही फ्रेंडली आहेत ना, हे वाटत नाही की ते नवरा बायको आहेत. आणि त्यांच्याकडून बाकीच्यांनी पण शिकावं. नाही, प्रश्नच नाही. छान. म्हणजे आज ती येणार होत्या, तिचा आवाज ऐकलेला मी. म्हणजे खरंच आता ते आपल्या ग्रुपमध्ये जास्त कोण मुली नाही आहेत, म्हणून अदरच ती आपल्याला जॉईन झाली असती, आणखीन एन्जॉय केलं असतं आपण. ये भूताल आला, ये भूताल ये. सांगू शकतो. हो, मी पण 96चा बॅचला होतो. मी पण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नाही, 12वी पर्यंत. नंतर माझं म्युझिकचं वेळ होतं. बरोबर. ते कॉलेजमध्ये आम्हाला कॉलेज पण माहिती आहे. बेंच बरोबर चलो बचाव, बेंच बजाव. कॅन्टीन मध्ये टाइमपास करायचं हे. बरोबर. आता कल्चरल प्रोग्राममध्ये एबीसी टीव्ही मध्ये पण होतं ते. हा, ते तर चाललंच आहे आता इंडियन. आता पण टीव्ही मध्येच येतो. ते रियालिटी शो असतात बरेच. पण मित्रांसमोर काय नाही, मित्रांसाठी यायचं तर काहीतरी थोडा वेळ काढून. बरोबर, प्रश्नच नाही. आणि त्या जुन्या आठवणी आता आठवत आहेत मला की आपण एक कल्चरल प्रोग्राममध्ये डान्स अरेंज केला होता. डान्सचे रिहर्सल करायचो आपण, आणि माझ्या घरी किंवा कुठेतरी आपण जागा आपल्या शाखेमध्ये आपण करायचो. ओंकार स्वरूपाचं आपण फार केलं होतं. पुष्कळ काय ते दंगल झाल्यामुळे ते कार्यक्रम झाला नाही. शकलं नाही. पण आज निलेशमुळे आपण आज पुन्हा सर्व एकत्र आलो. निलेश, थँक्स व्हेरी मच. कारण निलेशमुळे आपण आज सर्व एकत्र आलो, आणि हे बरं आहे की आज पण आपण सर्व एकत्र आहोत. यापुढे पण एकत्र राहू. आपण कर जॉईंट हो आम्हाला. आपण करे काय बरं, चौकशरीतच आहे आता. तो गेला विरारला, दारासोबराला. पण एक मिनिट, मी मंगेशचं तुम्हाला फक्त याच्यात ऍड करायला सांगताय. म्हणजे मंगेशचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे, मंगेश टेरिफिक आहे. म्हणजे 11वी जेव्हा आम्ही सगळे जमा झालेलो, तो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं. फॅन्सी ड्रेस याद आहे, तेच होतं. तो आला एकदम डॅशिंगमध्ये आला, जीन्स आणि टी शर्ट वगैरे घालून. मी विचारलं, अरे तू हे काय करतोय म्हणून. नक्की फॅन्सी ड्रेसमध्ये. अरे मी डान्सर बनलोय म्हणतो. गेलो, बाप रे, सॉलिड यार. आणि त्यांनी तो ऍक्ट केला तिथे, म्हणजे एकदम सॉलिड एकदम. तेव्हाचा कॉन्फिडन्स म्हणजे सॉलिड एकदम. तसाच होता. राईट. बरोबर. मला या कॉलेजमधून मला डिग्री तर मिळालीच, पण सगळ्यात महत्त्वाचं एक 10वी पर्यंत संतोष भूताल हा माझा जीवाभावाचा मित्र होता. एकाच क्लासमध्ये होतो आम्ही. नंतर तो तर होताच, पण नंतर 11वी ते 15वी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये जीवाभावाचा मित्र मिळाला. म्हणजे कॉलेज सोडल्यानंतर डिग्री तर प्रत्येकालाच मिळते, पण मित्र मिळणं ही पण, आणि मित्र टिकवणं ही पण मोठी गोष्ट आहे. आपल्याला मोठे करणारे आपण मित्रांकडे बघूनच मोठे होतो. त्या मित्रांकडे, कारण आपल्याकडे येतात, आपण त्यांच्याकडे जातो. त्यामुळे काय होतं की एक आनंद निर्माण होतो. समजा आता
एक आम्ही दोघं जण आपली फॅमिली घेऊन त्याच्या घरी गेलो किंवा तो आपल्या घरी आला, तर तो जो एक आनंद आहे तो तुम्ही खूप पैसे कमवले तरी तुम्हाला तो आनंद मिळू शकत नाही. पैसे मिळतील पण तो आनंद मिळू शकत नाही. आणि म्हणून हा जो प्रोग्राम आपण अरेंज केला आहे ह्यातून जो आनंद मिळणार आहे ना तो आम्हाला अगदी आयुष्यावरती शेवटपर्यंत आम्ही अगदी 60 वर्ष 70 वर्ष जो जगेल तेवढं ही आठवण त्याच्या शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे.